जय जवान जय किसान मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा प्राचीन आजचा व्हिडिओ हा प्राचीन आणि फार असा जबरदस्त असा सौंदर्य हे झाड आहे याच्या विषयावर आहे, जे की 16 वर्षापासून तर 50 वर्षापर्यंत ज्या लेडीज आहेत, माता भगिनी आहेत, यांच्याकरता हा आजचा व्हिडिओ फार मोलाचा आणि महत्त्वाचा आहे. तरी हा व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन लक्षपूर्वक पहा. ताई, आका, बाई, जेवढे काय लेडीज असतील आपल्या महाराष्ट्रातील, भारतातील, त्यांच्याकरता हा व्हिडिओ फार सुंदर आहे. तर मला सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्यांना मासिक पाळीचा आजार जास्त प्रमाणात आहे आणि प्रमाणापेक्षा जास्त रक्त वाहत असेल, तर आजचा हा प्रयोग फत्तरफोड आहे आणि अनुभवलेला आहे, तुम्ही करून बघू शकता. माझं मत आहे की ज्यांना मासिक पाळी जास्तीत जास्त 5 दिवसापर्यंत असते, 4 ते 5 दिवस, आणि 4 ते 5 दिवस झाल्यानंतर बी आणखीन जास्त प्रमाणात जर रक्ताचा प्रवाह, मराठी भाषा आहे, रक्ताचा प्रवाह जर अधिक असेल, वाहत असेल, तर तुम्ही परेशान व्हायची गरज नाही. मी तुमचा भाऊ सुंदर जाधव हरिकृपा तुमच्या पाठीशी उभा आहे. प्रत्येक झाडांची माहिती, जेवढी काही मला माहिती आहे, ती घराघरापर्यंत पोहोचल्याशिवाय मी राहणार नाही. आणि मला सांगायचं असं आहे की मी हे प्रयोग केलेले आहेत आणि अनुभवलेले बी आहेत, आणि तुम्ही करून बी बघू शकता आणि अनुभव घेऊ शकता. फक्त तुम्हाला अनुभव आला की फक्त तुमच्या भावाला फक्त तुमचा आशीर्वाद द्या, ह्याच्याशिवाय मी तुम्हाला काही मागणार नाही. एवढी खात्री आणि कळकळीची तुम्हाला मला विनंती आहे. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी माझ्या माता भगिनी आहेत, भारतातील सर्व स्त्रिया, त्यांच्याकरता हा प्रयोग, हा प्रमुख व्हिडिओ आणि नंबर 1चा फत्तरफोडाचा व्हिडिओ तुमच्यापुढे मी सादर करतो. आणि याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. याच्याकडे तुम्हाला कुठेही जायची आवश्यकता नाही. तर ज्यांना मासिक पाळीचा जास्त आजार आहे, दवाखान्यामध्ये पण तुम्ही जाऊन ते राहत नाही, रक्ताचा प्रवाह जास्त वाहत आहे, पण कधी कधी अशा बी घटना घडतात की ज्यावेळेस आपण दवाखान्यामध्ये जातो त्या टावर पिशवी काढून टाका, अगर असं करा, अगर तसं करा, असं लोक सांगतात. पण तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तर तुम्हाला मी आज याचा व्हिडिओ, ज्या ज्या ठिकाणी मला तुम्ही पाहत असताल, हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि याचा प्रयोग तुम्ही करा. तर आपल्याला का नाही, सौंदर्याचा पाला घ्यायचा आहे. या ठिकाणी बघा, आपण सौंदर्य ही त्या कोणत्याही ठिकाणी पाळली जाते आणि हा ओरिजिनल प्रयोग आहे. तुम्ही करून बघा आणि मग मला तुम्ही कमेंट करा आणि सांगू शका. तुम्हाला तुमच्या भावाला, हरिकृपाला बोलण्याचा अधिकार आहे. मी कधीही कोणता व्हिडिओ फेक टाकीत नाही. आणि व्हिडिओ जर बनवायचा असेल तर ते प्रत्येकाच्या कामीच पडला पाहिजे, तर व्हिडिओ बनवा, नाहीतर काय खात्री. पण आजची खात्री नंबर 1चा व्हिडिओ हा सौंदर्य झाडाचा विषय आहे. जर मासिक पाळीचा आजार जास्त प्रमाणात होत असेल, 5 दिवसाच्या अगोदर जास्त होत असेल, 10-12 दिवस, 8 दिवस, काय करावं काय नाही असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही घाबरून जायचं काम नाही. तर आपल्याला एक 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 ग्लास घ्यायचा आहे आणि या ग्लासामध्ये हा सौंदर्याचा पाला टाकायचा आहे. सौंदर्याचा पाला टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा गिलास तर 1 कपभर पाणी टाकून गिलासामध्ये ह्याला लाटण्याने असं बारीक कुटून घ्यायचंय. बारीक कुटून घेतल्यानंतर ह्याला एका चाळणीने वस्त्र गाळ करायचंय आणि 2 गिलास घ्यायचे. 1 गिलास ह्याचा रस काढायचा आहे सौंदर्याच्या पाल्याचा. ध्यान धरून बघा, म्हणजे माता भगिनींच्या लक्षामध्ये आलं पाहिजे आणि हा व्हिडिओ तुमच्या कामी पडला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही लक्ष देऊन पहा. मग ह्याचा रस एका गिलासामध्ये टाकायचा आहे. कमीत कमी आपल्याला 1 कप रस तयार करायचा आहे, थोडं पाणी घालून. नंतर एका कपामध्ये आपला दही किंवा ताक घ्यायचंय. दही किंवा ताक 1च कप घ्यायचंय. दही किंवा ताक डबल मी सांगतोय तुमच्या ध्यानात यावं म्हणून. नंतर दही किंवा ताक घेतल्यानंतर
1 कपभर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सौंदर्याचा रस जे आपण चाळणीने गाळून घेतलाय त्या दह्यामध्ये अगर ताकामध्ये टाकायचा आहे. तुम्हाला सांगतो हा प्रयोग 4-5 दिवस सकाळी करायचा अनवश्यापोटी. अगर जेवण झाल्यावर सकाळी आणि संध्याकाळी थोडा घ्यायचा आणि सकाळी थोडा घ्यायचा. असा 4-5-6 दिवस झाला की तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि तुमची मासिक पाळी बरोबर पहिल्या स्टेपला येऊन थांबेल. इतका जबरदस्त पॉवर आज सौंदर्याचा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून दिली माता भगिनींनो. याचा फायदा तुम्ही उचला. आणि प्रत्येकाने मला एकच सांगायची कळकळीची विनंती, आपल्या जे काही व्हिडिओ बनवतात त्यांना, तुम्ही व्हिडिओ बनवा, हरकत नाही, मला अडचण कोणत्याही गोष्टीची नाही, पण तो इतराच्या कामीला व्हिडिओ पडला पाहिजे, प्रत्येकाच्या कामाला तो व्हिडिओ आला पाहिजे आणि भारतातल्या प्रत्येकाला तो फायदा झाला म्हणजे त्यांचा आशीर्वाद आणि कृपा आपल्यावर राहिली पाहिजे असं मला म्हणायचं आहे. व्हिडिओ करा तर प्रत्येकाचा कामी झाला पाहिजे. तसेच तुकाराम महाराज म्हणतात की वृक्ष वल्ली आम्हा सोयरी, प्रत्येक झाड हे प्रत्येक मानवाच्या कामाला आहे, पण त्याची माहिती नाही. मला जिथपर्यंत माहिती तिथपर्यंत प्रत्येकाच्या घरापर्यंत मी व्हिडिओच्या मार्फत तुमचा भाऊ हा प्रयोग करून दाखवीन आणि हा प्रयोग करून दाखवल्यानंतर तुम्हाला फायदा झाला तर फक्त तुम्ही मला आशीर्वाद द्या, याच्याशिवाय दुसरं मी तुम्हाला काय करू शकतो. जय जवान जय किसान.